जळगाव जिल्ह्याची आदिवासींचा प्रगत करणे किंवा त्यांना आपल्या स्तरातून बाहेर काढण्याकरता राज्यामध्ये आपण प्रथम क्रमांकाचं काम जळगाव जिल्ह्यामध्ये करतोय. जळगाव जिल्ह्याच्या आदिवासींना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरता आमचा हा विभाग सज्ज झालेला आहे. त्यामुळे मी तरी म्हणेल की मूळ आपल्या देशाचा पहिला नागरिक हा आदिवासी आहे आणि त्याला या प्रवाहात आणण्याकरता हे जे स्तुत्य उपक्रम सुरू आहे त्याला आपण सगळ्यांनी सहकार्य करण्याची जी भावना घेतलेली आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे पालकमंत्री म्हणून आभार मानतो. आदिवासी बांधवांसाठी विविध योजना प्रकल्प स्तरावर राबविल्या जातात. त्याच प्रयत्नांची एक डॉक्युमेंटरी प्रकल्प कार्यालयामार्फत बनवण्यात येत आहे. तर या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून सर्व ज्या योजना आहेत त्यांची प्रचार प्रसिद्धी व्हावी, जास्तीत जास्त लोकांपर्यंत या योजना पोहोचाव्यात आणि त्यांचा जो फलनिष्पत्ती अपेक्षित आहे ती सर्व फलनिष्पत्ती योग्य प्रकारे व्हावी यासाठी ही डॉक्युमेंटरी बनवण्यात येत आहे. तर या प्रकल्पासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. सातपुडा पर्वतरांगांनी वेढलेला खानदेश हा प्रदेश आणि याच खानदेशातील या हिरव्यागार पर्वतरांगांच्या पायथ्याशी शतकानुशतक निसर्गाशी नाळ जोडून जगणाऱ्या या आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षानुवर्षे संघर्षाच्या वाटेवर चालत आलेल्या या आदिवासी बांधवांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या भविष्याची घडी भक्कम करण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल यांच्या माध्यमातून मागील 2 वर्षात झालेल्या विकास कामांमुळे आदिवासी बांधवांच्या आयुष्यात आमूलाग्र असा बदल होतोय. पिढ्यानपिढ्या शेती, पण पाणी, साधनं आणि भांडवला अभावी आदिवासी बांधवांना शेती करताना अनेक अडचणी होत्या. मात्र एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल यांच्या माध्यमातून मागील 2 वर्षात बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून तब्बल 49 आदिवासी शेतकरी बांधवांना विहिरींचे वाटप करण्यात आलंय. यामुळे आज शेतीत खऱ्या अर्थाने क्रांती घडते, तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही भर पडली आहे. रस्त्यांबाबत बोलायचं झालं तर आदिवासी भागात अनेक वर्षे खराब रस्त्यांमुळे शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन जीवन अडचणीत होते. मात्र मागील 2 वर्षात जिल्हा वार्षिक योजनेच्या अंतर्गत रस्ते विकासाची तब्बल 6,54,60,000 निधीची कामे करण्यात आली असून नवीन डांबरी रस्ते तयार करण्यात आलेत. आदिवासी गावं ही प्रमुख शहरांशी जोडली जात असल्याने हे रस्ते आज आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासाचे मार्ग बनले आहेत. आदिवासी भागातील कुपोषण ही नेहमीच एक महत्त्वाची बाब राहिले. यासाठी आदिवासी विभागाच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविली जाते. सध्या जळगाव जिल्ह्यातील 117 अंगणवाडी केंद्रांमध्ये ही योजना राबवली जाते. गर्भवती स्त्रिया आणि स्तनदा मातांना एका वेळचा चौरस आहार देणे, तसेच 7 महिने 6 वर्षापर्यंतच्या बालकांना अतिरिक्त आहार पुरवून त्यांच्यातील कुपोषण, माता मृत्यू, बालमृत्यू आणि कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण कमी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश. यामध्ये लाभार्थ्यांना चपाती, भाकरी, डाळ, हिरवी पालेभाजी, 1 अंडी, 2 केळी तसेच शेंगदाणा लाडूचे वाटप केले जाते. अशा प्रकारे मागील 2 वर्षांत या योजनेसाठी 7.5 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय. तसेच यामध्ये गरोदर माता, स्तनदा माता, 6 महिने ते 6 वर्षापर्यंतच्या बालकांसह एकूण 16,693 जणांना लाभ मिळालाय. आणि या पद्धतीने या योजनेच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्यदायी भविष्याची मजबूत पायाभरणी केली जाते. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अनेकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना सुरू केली. या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आदिवासी समुदायातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य म्हणून शिष्यवृत्तीचे वाटप केले जाते. यामध्ये 1ली ते 4थी 1,000, 5वी ते 7वी 1,500 आणि 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना 2,000 रुपयांचे वाटप केले जाते. या योजनेअंतर्गत
2023-24 आणि 2024-25 या 2 वर्षांमध्ये जळगाव जिल्ह्यातील एकूण 2,19,053 विद्यार्थ्यांना तब्बल 30,54,57,000 रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले। त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मजबूत आधार मिळाला असून त्यांचा शैक्षणिक प्रवास अखंड सुरू आहे। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावलने पेसा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आदिवासी गावांमध्ये विकासाला नेहमी चालना दिली आहे। यामध्ये जळगाव जिल्ह्यात एकूण 34 पेसा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत एकूण 63 गावे आणि 30 पाडे आहेत। या पेसा ग्रामपंचायतीसाठी दरवर्षी एकूण 3,90,00,000 रुपयांचा निधी दिला जातो। याप्रमाणे मागील 2 वर्षात 7,80,00,000 रुपयांच्या निधीच्या माध्यमातून पेसा ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जात आहेत। यामध्ये गावातील रस्ते, शाळेत पेवर ब्लॉक तसेच गावकऱ्यांसाठी RO पाण्याची सुविधा, अंडरग्राऊंड गटार आणि अंगणवाडींमध्ये साहित्य उपलब्ध करून देण्यात आलंय। आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याची गरज ओळखून त्यांना सुरक्षित आणि सुसज्ज अशी वसतिगृहे मिळावीत हा कायमच विभागाचा उद्देश राहिला आहे। यामुळे विद्यार्थ्यांसाठी जळगावातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरात तब्बल 700 विद्यार्थ्यांसाठी आधुनिक आणि सुसज्ज अशी शासकीय वसतिगृह उभारण्यात आली आहेत। या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ प्रशस्त रूमची सोय करण्यात आली। तसेच जिम आणि लायब्ररी सारख्या सुविधाही दिल्या जात असून त्या विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाला चालना देत आहेत। आदिवासी बांधवांना मत्स्य व्यवसायात सक्षम करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून जाळी वाटप आणि नौका वाटप करण्यात येत आहे। मागील 2 वर्षात 45,000 किमतीच्या बिगर यांत्रिकी फायबर नौकांचे वाटप करण्यात आलंय। तसेच 1 लाख रुपये अनुदानावर प्रति लाभार्थी 250 किलो याप्रमाणे 3 मच्छीमार सहकारी संस्थांसह एकूण 13 लाभार्थ्यांना जाळीचे वाटप करण्यात आले आहे। या साधनांमुळे मासेमारीतून आदिवासी बांधवांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत स्थैर्य निर्माण होत आहे। शिक्षण हा सामाजिक परिवर्तनाचा मजबूत पाया आहे। त्यामुळे आज जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय आश्रमशाळांच्या माध्यमातून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, सुरक्षित निवास, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सर्वांगीण विकासाच्या संधी देत आहेत। यामध्ये रावेर तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा लालमाती या आश्रमशाळेला 2024-25 या वर्षात माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सुंदर माझी शाळा या उपक्रमात प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले। उल्लेखनीय बाब म्हणजे या शाळेचे 2 विद्यार्थी आणि एका शिक्षकाची इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी तसेच एका विद्यार्थिनीची माननीय राष्ट्रपतींना भेटण्यासाठी निवड झाली आहे। सुसज्ज असं पटांगण, शिस्तबद्ध वातावरण, प्रशिक्षित शिक्षक, अभ्यासासोबतच क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रम येथील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देत आहेत। त्यामुळे 1972 मध्ये स्थापन झालेली ही आश्रमशाळा आज जळगाव जिल्ह्यातील एक आदर्श आश्रमशाळा म्हणून ओळखली जाते आणि अशाच प्रकारे या आश्रमशाळांमधून ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थी मुख्य प्रवाहाशी जोडले जात आहेत। केवळ खर्च करून आम्ही थांबत नाही, तर या योजनेचं इम्प्लिमेंटेशन माझ्या आदिवासी बांधवापर्यंत कसं पोहोचलं जाईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। त्यामध्ये मग प्रामुख्याने पशुसंवर्धन विभागाची योजना असतील, महिला बालकल्याण विभागाच्या योजना असतील, आरोग्य विभाग असेल, आदिवासी विकास विभागाचे असतील, अशा विविध योजनेच्या माध्यमातून आम्ही तळागाळातील आदिवासींपर्यंत आमची एक योजना पोहोचवलेली आहे आणि त्याचा निश्चितच माझ्या आदिवासी बांधवांना त्याचा लाभ होत आहे। कार्यालयीन पातळीवर नियोजन, समन्वय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी या सर्वच टप्प्यांवर अधिकारी, कर्मचारी यांच्या या समर्पित कार्यामुळे आदिवासी बांधवांचं आयुष्य हे आज सुकर आणि सुलभ होत आहे।